नमस्कार मित्रांनो, अनेक महिला या शेतीमध्ये सतत काम करत असतात. महिला शेतकरी म्हणजे फक्त शेतीमध्ये काम करणारी महिला नाही, तर शेतीच्या निर्णयामध्ये तिचा देखील महत्त्वाचा अधिकार आणि सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाने 2026 मध्ये महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी नेमके काय पाऊल उचललेले आहेत? या नवीन अधिनियमामुळे महिला शेतकऱ्यांना नेमके कोणते अधिकार मिळणार आहेत, कोणत्या सुविधा आणि कोणत्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत माहिती पुस्तिकेवरून मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये याबाबतची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओला मध्ये स्किप करू नका. तसेच मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या AR माहिती हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करून घ्या, म्हणजेच याबाबतची व अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला लगेचच तुमच्या मोबाईलमध्ये मिळत राहतील. मित्रांनो, मी अभय पाटील. तर चला लगेचच सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता मी तुम्हाला लॅपटॉपच्या स्क्रीनवरूनच लगेच याबाबतची संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक मुद्दा आपण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर चला आपण लगेचच चालूया आता आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याची जी माहिती पुस्तिका आहे, त्या माहिती पुस्तिकेचं पहिलं पेज या ठिकाणी दिलेलं आहे. आता यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे अनुक्रमणिका दिलेल्या आहेत, त्या देखील आपण पाहून घेऊ. तर या ठिकाणी अनुक्रमणिका दिलेली आहे. या अनुक्रमणिकेमध्ये या माहिती पुस्तिकेत कुठले मुद्दे दिलेले आहेत याची सर्व माहिती दिलेली आहे. आता तीच माहिती आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत. तर या माहिती पुस्तिकेमध्ये काय दिलेले आहे ते आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी आधी पाहून घेऊ. हा कायदा काय आहे, हा कायदा का आणला गेला, या कायद्याचा नेमका उद्देश काय, त्याचप्रमाणे शेती नक्की काय, त्याचप्रमाणे शेती म्हणजे नक्की काय, महिला शेतकरी म्हणजे कोण, त्यानंतर महिला शेतकरी प्रमाणपत्र प्रक्रिया, जी काही प्रमाणपत्राची प्रक्रिया असणार आहे त्याची देखील माहिती यामध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे ग्रामसभेची भूमिका काय असणार आहे, महिला शेतकरी सहाय्य अधिकारी यांचं देखील याबाबतची माहिती दिलेली आहे. तसेच महत्त्वाची प्रश्न उत्तरे, जी काही याबाबतची प्रश्न असतील ते सर्व प्रश्न उत्तरे देखील या माहिती पुस्तिकेमध्ये दिलेली आहेत. त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा म्हणजे महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या आधारे उपलब्ध संधी. या प्रमाणपत्राच्या आधारावर महिलांना ज्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याची देखील माहिती यामध्ये दिलेली आहे. तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे हा कायदा काय आहे हे देखील आपण आता समजून घेऊया. तर पहा, शेती व शेतीपूरक व्यवसायात प्रत्येक हंगामात पेरणीपासून ते पीक हाती येईपर्यंत, गोठ्यातल्या कामापासून बाजारपर्यंत महिलांची मेहनत, तसेच शेतीकाम, जनावरांची निगा राखणे, मासेमारी, वनोपजीवन संकलन करणे आणि पीक काढल्यानंतरही काम करणं, या सगळ्यात महिलांचा मोठा वाटा असतो. पण अनेक महिलांच्या नावावर शेत जमीन नसते, म्हणजेच महिला शेतीमध्ये काम करत असतात परंतु त्यांच्या नावावर एकही जमीन नसते. अशा महिलांना शेतकरी म्हणून ओळख कधीच मिळत नाही आणि मग शासनाच्या या योजना, कर्ज, अनुदान यांचाही लाभ त्यांना मिळत नाही किंवा यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. हाच प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाने 7 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 हा कायदा मंजूर केला आहे. शेती आणि शेतीशी पूरक काम करणाऱ्या महिलांना कायदेशीर ओळख देणे आणि त्यासाठी महिलांना शेतकरी प्रमाणपत्र देणे, हाच या कायद्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. आता यानंतरचा जो मुद्दा आहे तो देखील आपण समजून घेऊया. तर पहा, हा कायदा का आणला गेला, हा देखील महत्त्वाचा आणि समजून घेण्यासारखा प्रश्न आहे. हा कायदा नेमका का आणला गेला, तर शेतात किंवा शेतीशी पूरक कामात प्रत्यक्ष राबणाऱ्या महिलेला जमिनीचा तिच्या नावावर असो वा नसो स्वतःची कायदेशीर शेतकरी ओळख मिळावी, हाच या कायद्याचा मूळ उद्देश आहे. म्हणजेच आता एखादी शेतकरी महिला ही दुसऱ्याच्या शेतात काम करत असेल परंतु तिला शेतकरी म्हणून सन्मान मिळाला पाहिजे, म्हणूनच या कायद्याची आता अंमलबजावणी केली जाणार आहे आणि याप्रमाणेच त्यांना या संदर्भातलं प्रमाणपत्र देखील दिलं जाणार आहे. आता सविस्तरपणे याबाबत समजून घेऊया. पहा, या माहिती पुस्तिकेत दिल्याप्रमाणे प्रत्येकाला जगण्यासाठी पुरेशी साधनं मिळावीत आणि महिला पुरुष दोघांनाही समान संधी मिळावी, ही शासनाची जबाबदारी असते. पण सध्या शेतीच्या बहुतेक योजनांमध्ये शेतकरी कोण हे ठरवताना जमीन कोणाच्या नावावर आहे हेच पाहिलं जातं, म्हणजेच 7/12 कोणाच्या नावावर आहे हे पाहिलं जातं किंवा कुटुंबातल्या कुटुंबाचा पुरुषांच्या नावावरच जमीन शक्यतो असते. आता खरी अडचण काय आहे हे देखील यामध्ये दिलेलं आहे. राज्यात खूप कमी महिलांच्या नावावर शेतजमीन आहे. घरची किंवा गावची सामायिक जमीन असेल तर त्यावर राबणाऱ्या महिलेला शेतकरी म्हणून गृहीत धरलं जात नाही, तिला शेतमजूर समजलं जातं.
अनेक महिला शेतात काम करत असतात किंवा स्वतःच्या शेतात देखील काम करत असतात. त्यांचं स्वतःचं शेत असून देखील त्यांना शेतमजूर म्हटलं जातं. आता मासेमारी, जंगलातून वनोपजीवन संकलन करणे, कुक्कुटपालन करणे, जनावरांचा सांभाळ करणे अशी कामं करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून मान्यता कधीच मिळत नाही. त्यामुळे या महिलांना सरकारी योजना, बँक कर्ज, अनुदान, विमा आणि मार्गदर्शन याचा फायदा घेता येत नाही. यामुळे आधीच्या योजना बंद होणार आहेत का? तर याबाबत देखील स्पष्टीकरण यामध्ये दिलेलं आहे. तर या कायद्यात कोणतीही जुनी योजना बंद होणार नाही, या ठिकाणी असे स्पष्ट म्हटले आहे. नवी वेगळी व्यवस्था यासाठी तयार केली जाणार नाही. फक्त जमीन नावावर नाही म्हणून महिला योजनांपासून वंचित राहू नयेत यासाठी हा कायदा मदत करणार आहे. त्यामुळे आधी जे काही नियम आहेत किंवा ज्या योजना सुरू आहेत महिलांसाठीच्या, त्या योजना बंद होणार असं याचा अजिबात अर्थ होत नाही. आता यानंतर देखील महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे ते आपण स्क्रीनवर बघून घेऊया. तर नेमकं या कायद्याचा उद्देश काय? शेती व शेतीशी पूरक कामं करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून अधिकृत ओळख दिली जाईल. पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळेल. सरकारी योजना, कर्ज व अनुदान यांचा लाभ महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल. व राज्यातील सर्व महिला शेतकऱ्यांची नोंद ठेवली जाणार आहे. राज्यात जेवढ्या महिला शेतकरी आहेत त्या सर्व महिला शेतकऱ्यांची नोंद यामार्फत ठेवली जाणार आहे. महिला शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी निधी व यंत्रणा उभी केली जाणार आहे. विधवा, घटस्फोट असलेल्या व एकल महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण देखील केले जाणार आहे. यासाठीचं पुढचं ध्येय देखील यांनी निश्चित केलेलं आहे. आणि ते पुढचं ध्येय काय आहे? तर महिलांना समान ओळख, संधी व मदत मिळावी, शेती अधिक समावेशक व्हावी, उत्पादन वाढावं आणि ग्रामीण भागातील जीवन अधिक सुरक्षित व्हावं, हे या कायद्याचं मोठं उद्दिष्ट आहे. आता यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या देखील काही गोष्टी दिलेल्या आहेत. ते म्हणजे हा कायदा जमीन सुधारणेशी किंवा जमीन मालकीशी संबंधित नाही. जमीन मालकी, वारसा किंवा मालमत्तेबाबतचे सध्याचे कायदे जसेच्या तसेच दिलेले आहेत किंवा ते जसेचे तसेच राहणार आहेत. यात कोणताही बदल केला जाणार नाही. ही जी काही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे, ही देखील तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. आता पुढील मुद्दा म्हणजे शेती म्हणजे नेमकी काय, हे देखील या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. आता पीक व फळबाग, पिकांची लागवड, बियाणे तयार करणे, फळबाग व फुलं शेती, मशरूम शेती लागवड, तसेच जनावर व दूध, जनावरांची निगा राखणे, दूध व्यवसाय, कोंबडी पालन, मधमाशी पालन, जनावरांसाठी चारा पिकवणे, रेशीम व खत, रेशीम उत्पादन, गांडूळ खत व सेंद्रिय खत तयार करणे. आता शेती म्हणजे नेमकं काय याचे हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी माहिती पुस्तिकेत दिलेले आहेत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला शेतकरी म्हणजे कोण. आता या ठिकाणी नेमकं आपल्याला समजणार आहे की नेमकं महिला शेतकरी हे कोणाला म्हटलं जाणार आहे. तर तुमचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही शेतीचं काम करत आहात, शेतीपूरक कुठलेही कामं करता, मग जमीन तुमच्या नावावर असो वा नसो, तर तुम्ही महिला शेतकरी आहात असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे खाली काही मुद्दे देखील आपल्याला दिलेले आहेत. ते म्हणजे तुम्ही स्वतःची शेतजमीन कसता. तुम्ही जर स्वतःची शेतजमिनीत काम करत असाल, तुम्ही दुसऱ्याची जमीन तोंडी अथवा लेखी करार करून भाड्याने घेतली असेल किंवा ती करत असाल, तुम्ही दुसऱ्याची एखाद्याची जमीन घेऊन ती कसत असाल किंवा जमीन करत असाल, शेत करत असाल, तर तुम्ही देखील महिला शेतकरी म्हणून या ठिकाणी सन्मान तुम्हाला मिळणार आहे. पुढचा मुद्दा म्हणजे तुमची स्वतःची जमीन नाही, पण तुम्ही शेतमजुरी करता, जनावरांची निगा राखता, रोपवाटिकेमध्ये काम करतात, तरी देखील तुम्हाला शेतकरी महिला म्हणून सन्मान या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही वर्षातील किमान एका हंगामात महाराष्ट्र राज्यात शेती करता आणि त्यानंतर कोणत्याही कारणासाठी दुसऱ्या गावी किंवा राज्याबाहेर स्थलांतर करतात. म्हणजे बरेच आपले शेतकरी महिला किंवा शेतकरी बंधू असतात, हे विविध हंगामांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा गावांमध्ये काम करण्यासाठी जात असतात. आता त्या महिलांना देखील शेती म्हणून किंवा शेतकरी म्हणून सन्मान मिळणार आहे. तुम्ही बियाणांच्या, जनावरांच्या किंवा माशांच्या जाती जपता किंवा वाढवता किंवा बदलत्या हवामानाला अनुकूल अशा पद्धतीने शेती करतात. त्याचप्रमाणे तुम्ही शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करता किंवा त्यांचे मूल्यवर्धन करता, म्हणजे कच्चा माल वापरण्यायोग्य आणि विकण्यायोग्य तयार करतात. आता यामध्ये जे काही मुद्दे दिलेले आहेत यामधला तुमचा जर समावेश होत असेल तर तुम्हाला देखील महिला शेतकरी म्हणून या ठिकाणी सन्मान मिळणार आहे आणि महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळण्याची तुम्हाला देखील शक्यता आहे. यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे महिला शेतकरी प्रमाणपत्र कसे मिळेल. अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे.
तुम्ही कुठल्याही शेतात काम करता म्हणून तुम्हाला आपोआपच महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे या माहिती पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे। आता तेच आपण या ठिकाणी या माहिती पुस्तिकेवरून समजून घेऊया। तर पहा, अर्ज करा। पहिला टप्पा जो आहे तो तुम्हाला अर्ज करायचा आहे। तो कसा करायचा आहे ते देखील आपण समजून घेऊया। ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत हद्दीत राहणारी आणि शेती किंवा शेतीशी पूरक काम करणारी कोणतीही महिला ऑनलाईन अर्ज करू शकते। कोण अर्ज करू शकतं? ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतच्या हद्दीत तुम्ही राहत असाल आणि तुम्ही शेतीपूरक काम करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। दुसरा टप्पा म्हणजे अर्ज ग्रामसभा नगरपंचायतीसमोर जाईल। तुमचा जो अर्ज आहे तो ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत समोर जाणार आहे। हा अर्ज पुढच्या ग्रामसभेच्या किंवा नगरपंचायतीच्या विशेष अथवा सर्वसाधारण बैठकीत मांडला जाणार आहे। तुम्ही अर्ज केल्यानंतर तो अर्ज तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी तो मांडला जाणार आहे। त्यानंतरच पुढची प्रक्रिया यामध्ये होणार आहे। आता पुढचा तिसरा टप्पा म्हणजे ठराव करण्यात येईल। आता या संबंधीचा ठराव देखील करण्यात येईल। आता तो कसा करण्यात येईल ते देखील आपण पाहून घेऊ। अर्ज करणारी महिला अधिनियमातील शेतीच्या व्याख्येनुसार शेती किंवा शेतीपूरक काम करते का हे देखील या ठिकाणी तपासलं जाणार आहे। हे ग्रामसभा नगरपंचायतीद्वारे खातरजमा करून अर्ज मंजूर करायचा की नाकारायचा याचा ठराव मंजूर केला जाईल। म्हणजे तुमचा अर्ज दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात आल्यावर तुमचं या ठिकाणी खातरजमा करून तुमचा अर्ज मंजूर करायचा की नाकारायचा हे देखील या ठरावामध्ये मंजूर केले जाणार आहे। चौथा टप्पा म्हणजे प्रमाणपत्र मिळेल। आता सर्व पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा झाल्यानंतर ठराव मंजूर होईल आणि ठराव मंजूर झाल्यानंतर 15 दिवसात महिला शेतकरी प्रमाणपत्र तुम्हाला दिले जाणार आहे। टप्पा पाचवा म्हणजे अर्ज नाकारला तर, आता समजा तिसऱ्या टप्प्यात तुमचा ठराव नाकारला गेला तर पुढे तुम्ही काय करायचं ते देखील यामध्ये दिलेलं आहे। ते म्हणजे नाकारल्याचं कारण 7 दिवसात लेखी कळवलं जाईल। समजा तुमचा अर्ज कुठल्याही कारणास्तव नाकारला गेला तर त्याचा कारण तुम्हाला 7 दिवसाच्या आत तुम्हाला कळवले जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा आणि 6वा टप्पा म्हणजे अपील। आता समजा या निर्णयावर किंवा झालेल्या उशिरावर हरकत असल्यास महिला 120 दिवसांच्या आत अपीलीय अधिकाऱ्याकडे दाद मागू शकते। समजा तुमचं केलेल्या अर्जावर उशीर होत असेल तर तुम्ही 120 दिवसांच्या आत अपील अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतात। अपीलीय अधिकारी 30 दिवसात निर्णय देईल। या मुदतीत दाद मागता आला नाही आणि त्यामागे योग्य कारण असेल तर मुदत उलटूनही दाद मागितली जाऊ शकते। आता एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे अर्ज न करताही मान्यता शक्य। तर नेमकं हे काय आहे ते देखील समजून घेऊया। पात्र महिलेने स्वतः अर्ज केला नसेल तरीही ग्रामसभा स्वतःहून तिला महिला शेतकरी म्हणून मान्यता देऊ शकते व महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देऊ शकते। आता हे सर्वस्वी त्या ग्रामपंचायतीवर किंवा ग्रामसभेवर अवलंबून आहे। त्यामुळे अर्ज न करताही मान्यता शक्य याबाबतची संपूर्ण प्रक्रिया ही ग्रामसभेमार्फत होणार आहे आणि त्यांच्या निर्देशानुसारच महिला प्रमाणपत्र त्या संबंधित महिलेला दिले जाणार आहे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये ग्रामसभेची भूमिका काय असणार आहे ते देखील आपण आता सविस्तर पद्धतीने यामध्ये समजून घेऊया। तर पहा, या माहिती पुस्तिकेमध्ये ग्रामसभेची भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे। आता ती देखील आपण एक एक करून समजून घेऊया। ग्रामसभा नेमकं काय करते? अर्ज केलेली महिला शेती किंवा शेतीपूरक काम करते याची खात्री करेल। एखादी महिलेने अर्ज केला म्हणजेच ती शेतकरी महिला आहे असे होणार नाही। त्याची खातरजमा ग्रामसभेमार्फत केली जाणार आहे। त्या आधारे तिच्या अर्जाला मान्यता द्यायची की अर्ज नाकारायचा याचा ठराव ग्रामसभा मंजूर करणार आहे। एखादी पात्र महिला असूनही तिने अर्ज केला नसेल तरी ग्रामसभा स्वतःहून तिला मान्यता देऊ शकते। याआधी जो मुद्दा आपण पाहिला की एखाद्या महिलेने अर्ज केला नाही परंतु ग्रामसभा त्या महिलेला शेतकरी प्रमाणपत्र देऊ शकते। ही जबाबदारी फक्त शासनाची नाही, तर ही जी जबाबदारी आहे ती फक्त शासनाची नाही। हा कायदा नीट राबवला जाण्यासाठी गावातले लोक, ग्रामसभा आणि शासकीय यंत्रणा तिघांनीही एकत्र काम करणे गरजेचं आहे। म्हणजेच ही पूर्ण सायकल आहे आणि ही सायकल प्रमाणेच जर काम झालं तरच ही सर्वात मोठी जबाबदारी ही पार पडणार आहे। यामध्ये माझी जबाबदारी म्हणजे ग्रामसभेच्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहणं। ज्या काही महिला आहेत त्यांनी ग्रामसभेला होणाऱ्या बैठकींना उपस्थित राहणं अपेक्षित आहे। पात्र महिला शेतकऱ्यांना ओळखायला मदत करणं। आता जे काही महिला आहेत त्या पात्र आहेत की नाही यात देखील ग्रामसभेला तुम्हाला म्हणजेच महिला शेतकऱ्यांना मदत करायची आहे आणि ते या ठिकाणी अपेक्षित केलेलं आहे। या कायद्याबाबत किंवा या कायद्याबद्दल गावात माहितीचा प्रचार व प्रसार करायचा आहे। जे काही महिला आहेत या किंवा
गावातील लोक आहेत, या लोकांनी या कायद्याबाबत गावातील किंवा इतर गावातील लोकांना प्रेरित करून त्याचा प्रसार आणि प्रसार करायचा आहे. या सर्व जबाबदारी यामध्ये अपेक्षित केलेल्या आहेत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे उपलब्ध लाभाच्या संधी. आता तुम्हाला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कुठकुठल्या संधी उपलब्ध होणार आहेत ते आपण आता यामध्ये पाहून घेऊया. तर पहा, महिला शेतकरी प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही शेतकरी आहात याचा अधिकृत पुरावा नाही. महत्त्वाची अशी ही मुद्दा आहे. तुम्हाला महिला प्रमाणपत्र किंवा महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळाला म्हणजे तुम्ही शेतकरी आहात असे नाही. या प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित योजनेच्या अटी, शर्ती आणि विहित पात्रता निकषांच्या अधीन राहून हे प्रमाणपत्रधारक खालील घटकांशी संबंधित शासकीय योजनांमध्ये अर्ज सादर किंवा अर्जासाठी पात्र ठरू शकतात. आता कुठकुठल्या योजनांमध्ये तुम्ही पात्र ठरणार आहात ते आपण या ठिकाणी आता समजून घेऊया. तर पहा, शेतीसाठी आर्थिक मदत व अनुदानासंबंधी योजनांसाठी तुम्ही पात्र ठरू शकतात. त्याचप्रमाणे बियाणे, खते व इतर शेती साहित्य पुरवणाऱ्या योजनांसाठी देखील तुम्ही पात्र ठरू शकतात. शेतीविषयक कर्ज, पीक विमा व मार्गदर्शन सेवांसाठी तुम्हाला पात्रता ठरवता येणार आहे किंवा तुम्ही पात्र ठरणार आहात. पुढील पात्रता म्हणजे शेतमाल बाजारापर्यंत नेण्यासाठी वाहतूक, साठवणूक व खरेदी विक्रीशी संबंधित सुविधांसाठी तुम्हाला पात्र ठरू शकतात. आता कौशल्य शिकणाऱ्या व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणाऱ्या कार्यक्रमांसाठी, विधवा, घटस्फोटित व आर्थिक सामाजिकदृष्ट्या दुर्बल एकल महिला शेतकऱ्यांसाठीचा मदत कार्यक्रमासाठी. नंतरचा मुद्दा म्हणजे राज्य शासनाच्या कर्ज धोरणांशी संबंधित सुविधांसाठी. आता ज्या मी तुम्हाला या ठिकाणी सर्व सुविधा सांगितल्या यासाठी तुम्ही या शेतकरी प्रमाणपत्रामुळे पात्र ठरू शकतात. म्हणजेच तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र मिळालं, मी ज्या योजना सांगितल्या या सर्व योजनांसाठी तुम्ही आपोआप पात्र ठरत नाहीत. ते त्यावेळेस येणारे निर्देश यानुसार तुम्ही पात्र या ठिकाणी ठरू शकतात. पुढचा आपण मुद्दा देखील आता समजून घेऊया. महिला शेतकरी सहाय्य अधिकारी. आता याबाबतचं देखील माहिती यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे महिला शेतकरी सहाय्य अधिकारी यांची भूमिका काय असणार आहे ते देखील आपण समजून घेणार आहोत. तर पहा, महिला शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी यासाठी तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर महिला शेतकरी सहाय्य अधिकारी नेमले जाणार आहेत. हे अधिकारी तुमच्या सगळ्या जवळचे आणि थेट संपर्काचा माणूस असणार आहे. महिला शेतकरी सहाय्य अधिकारी तुम्हाला कशी मदत करू शकतात, तर सर्वात आधी सर्व मुद्दे आता आपण समजून घेऊया. पहिला मुद्दा म्हणजे अर्जापासून प्रमाणपत्र मिळेपर्यंत संपूर्ण प्रक्रियेत हे तुम्हाला मदत करणार आहेत. जे महिला शेतकरी सहाय्य अधिकारी आहेत हे तुम्ही अर्ज करण्यापासून तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेपर्यंत मदत करणार आहेत. ग्रामसभा व नगरपंचायतीलाही महिलांना मान्यता देण्याच्या कामात मदत करतील. हे अधिकारी ग्रामसभा किंवा नगरपंचायतीला देखील मदत करणार आहेत. या कायद्यानुसार तुम्हाला मिळू शकणाऱ्या हक्काची माहिती तुम्हाला देणार आहेत. नवीन शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण व मार्गदर्शन महिलांपर्यंत पोहोचवण्यास मदत करणार आहेत. आता यासाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तो कोणाला करायचा, तर पहा, अर्ज करताना अडचण आली, प्रमाणपत्राबाबत शंका असेल किंवा तुमच्या हक्काबद्दल माहिती हवी असेल तर तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील महिला शेतकरी सहाय्य अधिकाऱ्याशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता. हे सहाय्य अधिकारी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करणार आहेत, म्हणून कुठलीही अडचण तुम्हाला यासाठी येणार नाही याची देखील सोय करण्यात आलेली आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. आता माहिती पुस्तिकेमध्ये पुढे काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे दिलेली आहेत. म्हणजे तुमच्या मनात जर यासंबंधी काही प्रश्न असतील तर ते आधीच या माहिती पुस्तिकेमध्ये दिलेली आहेत. तुम्ही या माहिती पुस्तिकेच्या आधारे तुमचे सर्व प्रश्न सोडवू शकतात. आता या माहिती पुस्तकाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणाहून या माहिती पुस्तक डाउनलोड करून मी सांगितलेली संपूर्ण माहिती एक वेळेस पडताळून किंवा परत तिचा अभ्यास करू शकतात. तसेच या माहिती पुस्तिकेत जे काही प्रश्न उत्तरे दिलेली आहेत ते देखील तुम्ही पडताळून पाहू शकतात. आता आपण थोडक्यात काही 2 ते 4 प्रश्न या ठिकाणी पाहून घेऊ, म्हणजेच तुम्हाला ही PDF डाउनलोड केल्यानंतर कुठली माहिती मिळणार आहे हे स्पष्टपणे क्लिअर होईल. तर पहा, पहिला या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम म्हणजे काय, याचं उत्तर देखील या ठिकाणी दिलेलं आहे. शेती व शेतीशी निगडीत काम करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख देण्यासाठी हा कायदा आणला आहे. पात्र महिलांना या कायद्याद्वारे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे अजून एखादा प्रश्न आपण पुढील पेजवरील पाहून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला
6 नंबरचा एक प्रश्न दिलेला आहे, तो म्हणजे महिला शेतकरी प्रमाणपत्र कसं मिळेल. माहिती पुस्तिकेत याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर देखील या ठिकाणी सर्व प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यांची उत्तर देखील दिलेले आहेत. आता जो आपण 6वा प्रश्न पाहिला त्याचे उत्तर देखील या ठिकाणी दिलेलं आहे, ते म्हणजे पात्र महिला ऑनलाईन अर्ज करेल, ग्रामसभा किंवा नगरपंचायत सभा पडताळणी करून ठराव मंजूर करेल. त्यानंतर ठरलेल्या मुदतीत महिला शेतकरी प्रमाणपत्र दिले जाईल. पहा, आपण माहिती पुस्तिकेत माहिती पाहत असताना पहिला टप्पा, दुसरा टप्पा असे एकूण 6 टप्पे पाहिलेत. या टप्प्यामधून पहिला टप्पा म्हणजे तुम्हाला अर्ज करण्याचा आहे आणि महत्त्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे तुमचा ठराव मंजूर करण्याचा. ग्रामसभा आणि नगरपंचायत तुमचा ठराव मंजूर करतील त्याबाबतची माहिती व प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आता असेच बरेच प्रश्न या माहिती पुस्तिकेत तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही माहिती पुस्तकं डाउनलोड करून हे सर्व प्रश्न एक वेळेस नक्की वाचा, म्हणजे तुमच्या मनात असलेले सर्व प्रश्न हे एकाच वेळी या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. तर मित्रांनो, महिला शेतकरी अधिनियमबाबतची संपूर्ण माहिती आपण या माहिती पुस्तिकेद्वारे समजून घेतलेली आहे. मला आशा आहे मी समजवलेली माहिती तुम्हाला नक्कीच सोप्या पद्धतीने समजली असेल. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि नवीन माहितीसाठी आपल्या AR माहिती हब या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेला बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच नवीन अपडेट लगेचच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.